आणि आता पाहूयात लोकसभेचा आखाडा। माढा लोकसभेसंदर्भात महायुतीच्या 2 बैठका, मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडली बैठक, तर नागपूरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची बैठक। भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांचं काम न करण्याची राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकरांची भूमिका, तर माढा लोकसभेमध्ये युती धर्म पाळा अजित पवारांच्या सूचना। बारामतीप्रमाणे माढ्यातही महायुतीचा धर्म पाळावा, भाजपच्या राहुल कुल यांचं वक्तव्य, तर अजितदादा दिलेला शब्द पाळतील रणजितसिंह निंबाळकरांची प्रतिक्रिया। माढ्यातून धैर्यशील मोहितेंची उमेदवारी निश्चित, 16 तारखेला पवारांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते उमेदवारी अर्ज भरणार, जयसिंह मोहितेंची माहिती। धैर्यशील मोहितेंच्या उमेदवारीबद्दलचे निर्णय येत्या 1-2 दिवसात घेतले जातील। पहिल्यांदा धैर्यशील मोहितेंच्या पक्षप्रवेशाची प्रक्रिया पार पडल्यानंतर अधिकृत उमेदवारी जाहीर करू, शरद पवारांचं वक्तव्य। माढ्यामध्ये भाजपला अजून एक धक्का बसण्याची शक्यता, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील सुद्धा पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा, आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी, सूत्रांची माहिती। धैर्यशील मोहिते पाटलांचा राजीनामा स्वीकारला, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, तर मोहिते पाटील कुटुंबाचा भाजपने सन्मानच केला, रणजितसिंह मोहिते पाटील भाजप सोडून जाणार नाहीत, बावनकुळेंना विश्वास। आम्हाला कोणत्या ईडीची भीती नाही, आमच्या सर्व संस्था चांगल्या सुरू, धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलते जयसिंह मोहिते पाटलांचं वक्तव्य। फडणवीसांनी संपर्क साधला असता तर ही वेळ आली नसती, मोहिते पाटलांकडून खंत व्यक्त। सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकामध्ये राज ठाकरेंचा फोटो, पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या बॅनरवर राज ठाकरेंचे फोटो झळकायला सुरुवात।